शपथविधी आहे आणि शपथविधी पूर्वीची ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। एक एक करून सगळे जे नेते आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा आपण दरेकर यांच्याकडे जाणार आहोत। आज संजय राऊत यांनी पण टीका केली आहे। संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे जे गावी जाऊन बसले भाजपच्या वरिष्ठांच्या सांगण्यावरून बसले। मला वाटतं संजय राऊत मूर्ख माणूस आहे। त्यांनी आता सांगावं की कालपासनं गुलाबराव जुलाबराव म्हणत होते, आता आम्ही सगळे एकत्रित आहोत। आता त्यांना विचारा आता कसं वाटतंय। दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। साहेब, पाहणी करण्यासाठी सर्व नेते आले। काल दरेकर म्हणाले होते, कुठेतरी केसरकर म्हणाले होते की आम्हाला देखील निरोप दिला असता तर चांगलं झालं। अजिबात नाही, सगळ्यांमध्ये समन्वय आहे। काल अचानक शिपिनने अध्यक्षांना PM साहेबांचं एक्झिट एंट्री त्याच्यावरून काही अडचण झाली ती म्हणून बोलवलेलं होतं। कुठलाही विषय नव्हता, पण आज आम्ही सगळेजण महायुतीचे सगळे पक्ष, सगळे घटक पक्ष, मुख्य पक्ष सगळे आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी या जागेची पाहणी करतो आहोत। आमच्यामध्ये समन्वय अतिशय उत्तम आहे, अतिशय आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे। त्यामुळे कुठेही ज्या अफवा पसरवल्या जात आहेत की समन्वय नाही, बोलत नाही, असं कुठेही नाही। संजय राऊतांनी टीका केली। संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि ते नाराज असल्याचं कारण वरिष्ठ आहेत, भाजपच्या नेत्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून ते गावी जाऊन बसले। संजय राऊतांना काहीच काम राहिलेलं नाही। आता काय परिस्थिती झाली त्यांची तुम्हाला माहीत आहे। त्यामुळे बडबड करण्याशिवाय, काहीतरी आगीत तेल टाकण्याशिवाय त्यांच्याकडे कुठे काहीच आता विषय राहिलेला नाही। त्यांना कोणी आता गांभीर्याने घेते नाही। सकाळपासून वाटेल ते बोलायचं, निरर्थक बोलायचं, हाच त्यांचा उद्योग सध्या सुरू आहे। जितेंद्र आव्हाड म्हणतात की अजून सरकार स्थापन झालं नाही आणि संविधानाची ही चेष्टा आहे, राष्ट्रपती राजवट लागू केली नाही। त्यांना कळतं का काही गरज आहे का राष्ट्रपती लागायची? मला वाटतं काहीतरी असं मरीत बोलायचं, पुढे फुटेज घ्यायचं, टीव्हीच्या समोर चॅनलसमोर यायचं। मला वाटतं सगळ्या गोष्टी निरर्थक आहे। हे सरकार कायद्याने चाललेलं आहे, राज्य कायद्याने चालतं, असं नाही चालत। त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला कुठलाही अर्थ नाही। नक्कीच हा इव्हेंट ग्रँड होईल, मोठा शपथविधी अतिशय मोठा। प्रधानमंत्री येत आहेत, अमित भाई येत आहेत, नड्डाजी येत आहेत, सगळेच आमचे सर्व राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत। अतिशय भव्य दिव्य असा देखण्याचा हा कार्यक्रम होईल। नक्कीच आपण पाहतोय की सर्व नेते आता यायला सुरुवात झालेली आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की वरिष्ठ नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत आणि ही सुद्धा दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। एकीकडे प्रसार माध्यमांचा गराडा आहे तर दुसरीकडे महायुतीचे सर्व नेते या ठिकाणी पोहोचत आहेत। समन्वय आहे आमच्यामध्ये असं सुद्धा म्हणतात आणि आपण पाहतोय बघा या ठिकाणी आता पाटील साहेब आलेले आहेत आणि भाईदास पाटील जी, तुम्ही सुद्धा पाहणी करायला आलात राष्ट्रवादीच्याकडून, काय म्हणा? आम्ही आता महायुतीचे सगळे जे काही पदाधिकारी होते, ज्यांना कोऑर्डिनेटर म्हणून गिरीश भाऊंनी जे आमंत्रण दिलं, ते सगळे जवळपास इथं आलेले आहेत आणि त्याच्यामुळे पाहणी करणं हे आमचं काम आहे। आता तुमचं देखील नाव आहे मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये, त्यामुळे किती उत्साही आहात तुम्ही? नाही, ते मला काही माहिती नाही मंत्रिमंडळात कोणाचं नाव आहे, त्या नावाचा माझा काही संबंध नाही आहे। आझाद मैदानाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला हव्यात अशा काही पद्धतीची मागणी झालेली आहे। तो सगळा कुठलाही विषय जर का असेल तर पक्षश्रेष्ठींना त्याच्याविषयी कल्पना आहे। आम्हाला काहीही माहिती नाही की कोण मंत्री होणार आणि काय होणार आणि किती होणार, काय होणार, काहीच माहिती नाही त्याबाबत। गृहनिर्माण तुम्ही मागताय अशी पण माहिती मिळते। राष्ट्रवादी गृहनिर्माण विभाग मिळावं यासाठी आग्रही आहे। विभाग तर लांब, किती मंत्री आमचे त्या ठिकाणी असणार आहे याच्याविषयी आम्हाला काही कल्पना नाही। क्या ठिकाणची पाहतोय की जे नेते आहेत त्यांच्याकडून आता पाहणी सुरू झालेली आहे। बघा ही सगळी दृश्य आपण पाहतोय या ठिकाणची की संजय शिरसाट उपस्थित आहे, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, त्यासोबतच हसन मुश्रीफ आहेत, धनंजय मुंडे आपल्याला दिसत आहेत, गुलाबराव पाटील दिसत आहेत। तर प्रत्येक पक्षाचे चार नेते या ठिकाणी पोहोचलेले। प्रवीण दरेकर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि हा सगळा भव्य असा तंबू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि याच तंबूमध्ये आता शपथविधी सुद्धा होणार आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। लाडक्या बहिणींना आमंत्रण देण्यात आलं आहे, संत महंतांना या ठिकाणी आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि VVIP मुवमेंट असणार आहे। त्यामुळे देशाचे सर्व महत्त्वाचे जे नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की आता मोठे नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गुलाबराव पाटील आहेत, त्यानंतर भाजपचे नेते पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। प्रवीण दरेकर आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, गुलाबराव पाटील आहेत, संजय शिरसाट आहेत आणि इतर काही जे महत्त्वाचे गिरीश महाजन आहेत, प्रवीण दरेकर आहेत, इतर काही जे नेते महत्त्वाचे आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीकडून अनिल भाईदास पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण एकीकडे विरोधकांकडून वारंवार शपथविधीला विलंब होतोय, गृहमंत्रीपद कुणाला मिळणार हे ठरत नाही आहे अशी टीका केली जाते, धुसफूस सुरू असल्याचं बोललं जातं। तो दुसरीकडे आपण
पाहतोय की जे प्रमुख नेते आहेत ते आता समन्वय आहे असं सांगतायत, दावा करतायत आणि पाहणी करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. हे बघा, अनिल भाईदास पाटील आहेत, ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते सुद्धा आता या ठिकाणी जात आहेत. तर सगळी जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की समन्वय यात कुठेही कमी नाही आहे हे सांगण्याचा एक जो प्रयत्न आहे तो महायुतीकडून आहे. आणि हेच कारण आहे की आता जे प्रमुख नेते आहेत ते मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि सगळी पाहणी या ठिकाणची केली जाणार आहे. आणि पोलिसांकडून आपण पाहतो या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. SPGच्या ताब्यात हा संपूर्ण परिसर आहे, त्यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची पावलोपावली दखल सुद्धा घेतली जाते. बघा, गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि गिरीश महाजन सुद्धा या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतायत. तर समन्वयाचा कुठलाही अभाव नाही आहे हा एक संदेश देण्यासाठी या ठिकाणी मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये महायुतीचे नेते दाखल झाले. कॅमेरा पर्सन किशोर बोरचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.